Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, today we are going to learn one of the best 10th standards poem, and the name of the poem is Stopping by Woods on a Snowy Evening, written by Robert Lee Frost. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to learn about the poem Stopping by Woods on a Snowy Evening. First of all, we shall see a brief introduction about the poet. The name of the poet is Robert Lee Frost. He born in 1874 and died in 1963. Robert Lee Frost was an American poet. He is highly regarded, highly respected for his realistic depiction of rural life. आणि ग्रामीण जीवनाचं वास्तव्य त्यांच्या कवितेमधून आपल्याला दिसून येतं. And his command of American colloquial speech. He is one of the most popular and critical respected American poet of 20th century. He received 4 Pulitzer Prizes for poetry. Now, I would like to tell you the meaning of the title. आता या कवितेचं जे टायटल आहे स्टॉपिंग म्हणजे थांबणे बाय अ वूड्स मीन्स अ जंगल, अ प्रायव्हेट जंगल और फॉरेस्ट वी कॅन से. स्टॉपिंग बाय वूड्स आणि एका जंगलाच्या जवळ थांबणे. ऑन अ स्नोई इव्हिनिंग. वेन ऑन अ स्नोई इव्हिनिंग म्हणजे स्नोई मीन्स स्नोफॉल पडत असलेल्या एका संध्याकाळी जंगलाजवळ थांबणे किंवा थांबत असताना, स्नोफॉल होताना एका फॉरेस्टमध्ये थांबले असताना. सो दिस इज जस्ट अ ट्रान्सलेशन ऑफ द टायटल. नाव आय वुड लाईक टू गिव्ह यू अ ब्रीफ समरी अबाउट दिस पोएम. या कवितेचं थोडक्यात मी आपल्याला सारांश सांगतो. या कवितेमध्ये रॉबर्ट फ्रॉस्टने जी स्टॉपिंग वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग ही जी पोएम लिहिलेली आहे, इन दिस पोएम ही डिस्क्राइब्स, ते वर्णन करतात कशाचं, अ लिटिल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोई इव्हिनिंग. एक स्नोफॉल होत असलेल्या संध्याकाळच्या एका छोट्याशा घटनेचं त्यांनी या कवितेमध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. द पोएट इज ट्रॅव्हलर इन दिस पोएम. या कवितेमध्येच कवी स्वतः एक ट्रॅव्हलिंग करतोय, ट्रॅव्हलर आहे, प्रवासी आहे. द पोएट इज स्पीकिंग इन दिस पोएम और वी कॅन से द पोएट इज नॅरेटिंग द पोएम. ही कविता तो स्वतः सांगत आहे, कवितेचं वर्णन करून सांगतोय. द पोएट इज फॅसिनेटिंग बाय द ब्युटिफुल सीन इन द वूड. जेव्हा हा कवी या कवितेमध्ये ट्रॅव्हलर आहे, वाईल ही वॉज ट्रॅव्हलिंग थ्रू द वूड, थ्रू द जंगल, त्या जंगलामधून तो प्रवास करीत असताना संध्याकाळच्या वेळी अचानक तेथील ते सौंदर्य, अ ब्युटिफुल साईट, ते दृश्य बघून तो तिथे थांबतो. आणि थांबल्यानंतर पुढे काय होतं, तो का थांबतो, त्याचा घोडा त्याला कशा प्रकारे रिस्पॉन्ड करतो, ऑल दिस डिस्क्रिप्शन ही हॅज डिस्क्राइब्ड इन दिस पोएम. नाव वी शॅल सी द मीनिंग इन डिटेल. फर्स्ट ऑफ ऑल, आय शॅल रिसाइड द फर्स्ट स्टांजा and the lines are, whose woods these are, I think I know. His house is in the village, though he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. All right, let's see the explanation of the first stanza. In first stanza, the poet is speaking about the owner of the woods. अर्थात या पहिल्या स्टांजामध्ये कवी या वूडचा म्हणजे या फॉरेस्टचा, या जंगलाचा ओनर कोण आहे, मालक कोण आहे याबद्दल सांगतो. ही थिंक्स दॅट, त्याला असं वाटतं, ही नोज, त्याला माहिती आहे, हु इज द ओनर ऑफ दिस वूड, या वूडचा, या फॉरेस्टचा ओनर कोण आहे हे त्याला माहिती आहे असं त्याला वाटतं. ही इज सर्टन अबाउट द ओनर ऑफ दिस वूड. या वूडचा, या फॉरेस्टचा ओनर कोण आहे याबद्दल तो निश्चित आहे, याबद्दल त्याला पूर्णपणे विश्वास आहे की कोण आहे आणि कुठे राहतो याबद्दल. ही टेल्स दॅट द ओनर इज लिव्हिंग इन द विलेज. तो या फर्स्ट स्टांजामध्ये काय सांगतो की या फॉरेस्टचा जो ओनर आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे, ही इज लिव्हिंग इन अ विलेज. तो एका गावामध्ये राहतोय, तो इथे नाही आहे. द पोएट इज अ ट्रेस पासर इन द वूड्स. आणि या वूड्समध्ये, या फॉरेस्टमध्ये कवी
ट्रेसपासर आहे. ट्रेसपासर म्हणजे बेकायदेशीर, इल्लिगल एंट्री करणारा तो आहे. बिकॉज दॅट फॉरेस्ट, दॅट पर्टिक्युलर वूड्स और वी कॅन से जंगल इज अ प्रायव्हेट प्रॉपर्टी. ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि तो ट्रेसपासर म्हणून तिथे आलेला आहे. एक बेकायदेशीर किंवा अनधिकृतपणे तिथे त्याने एंट्री केलेली आहे. आणि नेक्स्ट लाईनमध्ये तो इथे काय सांगतो, द ओनर विल नॉट सी हिम इन द वूड. तो काय सांगतो, इथे मला या वूडमध्ये, या जंगलामध्ये ओनर कॅन नॉट सी मी. ओनर मला बघू शकणार नाही आहे. का? बिकॉज ओनर इज लिव्हिंग इन विलेज. तो विलेजमध्ये राहतोय. विच आर बीइंग फिल्ड विथ स्नो. तो विलेजमध्ये राहतोय. अँड दिस नाव, दिस वूड, दिस जंगल इज कम्प्लिटली कवर्ड बाय स्नोफॉल. या स्नोफॉल झाल्यामुळे हे जंगल पूर्ण व्यापून गेलेलं आहे बर्फाने. त्यामुळे तो इथे मला बघू शकणार नाही, कारण तो इथे प्रेझेंटच नाही आहे. ही इज लिव्हिंग इन अ विलेज. द पोएट इज टेम्पटेड टू एन्जॉय दिस ब्युटिफुल सीन. आता इथे प्रश्न असा आहे की वाय द पोएट स्टॉप्ड देअर. तो तिथे का थांबलेला आहे? while he was traveling through the woods or the jungle. त्या जंगलामध्ये ट्रॅव्हलिंग करताना तो तिथे का थांबलेला आहे? बिकॉज ही इज टेम्पटेड, ही इज अट्रॅक्टेड द ब्युटी ऑफ द दॅट साईट. त्या ठिकाणचं ते दृश्य, सुंदर दृश्य बघून तो एक आकर्षित झालेला आहे, टेम्पटेटेड झालेला आहे. त्याचं मन एकदम अट्रॅक्ट झालेलं आहे आणि म्हणून त्याला ते थांबावंसं वाटलेलं आहे. बट दिस प्रॉपर्टी इज अ प्रायव्हेट. एन्जॉय दिस ब्युटिफुल सीन फॉर अ लॉंग टाईम. आणि ते सुंदर दृश्य जे त्या ठिकाणचं आहे त्याला अनुभव घ्यायचा आहे. अँड दॅट इज वाय ही इज स्टॉप्ड देअर. म्हणून तो तिथे थांबलेला आहे. So this is just a meaning of the first stanza. Now let's see the stanza number 2, and the lines are, my little horse must think it queer to stop without a farmhouse near, between the woods and frozen lake, the darkest evening of the year. Alright, in short we can give the explanation of this stanza. थोडक्यामध्ये या सेकंड स्टांजाचं आपण एक्सप्लेनेशन या पद्धतीने देऊ शकतो. Here the poet is speaking about the reaction of his horse. इथे कवी त्याच्या हॉर्सच्या रिॲक्शनबद्दल किंवा प्रतिक्रियेबद्दल सांगतो आहे. The little horse मस्ट हॅव अ स्ट्रेंज रिॲक्शन. त्याला असं वाटतं की ते जो छोटासा घोडा आहे त्याची जी रिॲक्शन नक्कीच स्ट्रेंजफुल आहे, थोडीशी विचित्रपणा त्याला माझ्याबद्दल वाटला असेल. इट इज अ स्ट्रेंज थिंग फॉर द हॉर्स टू स्टॉप विदाउट फार्म हाऊस नियर. त्या हॉर्सला निश्चितपणे थोडंसं स्ट्रेंज वाटलं असेल, विचित्र वेगळंपणा वाटलं असेल. समथिंग रॉंग हॅपन हिअर बिकॉज देर वॉज नो एनी फार्म हाऊस नियर बाय. जवळपास कुठे फार्म हाऊस नाही आहे, कोण इतर घरं नाही आहेत, तरी देखील कवी इथे का थांबलेला आहे? दॅट इज वाय ही मे थिंक दॅट हॉर्स मे बी थिंक समथिंग स्ट्रेंज. द प्लेस वेअर द पोएट स्टॉप्स इज अ सॉलिटरी प्लेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी हा कवी फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये थांबलेला आहे, इट इज अ कम्प्लिटली सॉलिटरी प्लेस. म्हणजे सॉलिटरी मीन्स एक एकांतवास. नो बडी इज देअर, कोणी तिथे नाही आहे, एकाएकी ठिकाण आहे. सो हिअर द पोएट स्टॉप. आणि अशा ठिकाणी कवी थांबलेला आहे. अँड वेअर ही इज स्टॉप, ज्या ठिकाणी तो थांबलेला आहे, ही इज स्टँडिंग बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. ज्या ठिकाणी तो थांबलेला आहे, वन साईड फ्रोझन लेक, पूर्णपणे गोठलेला एक तलाव आहे. अँड इन अनदर साईड देर इज अ फॉरेस्ट, देर इज अ वूड मीन्स दॅट प्रायव्हेट जंगल. सो इन बिटवीन दिस टू दॅट पोएट स्टॉप्ड. या दोन्हीच्या मध्ये तो तिथे थांबलेला आहे, एकांत, एकटाच. आणि हे सर्व त्याचे या सर्व ॲक्टिव्हिटी, ऑल दिस ॲक्टिव्हिटीज ऑफ द पोएट, द हॉर्स थिंग्स अ स्ट्रेंज. कवीला त्या घोड्याला थोडंसं विचित्रपणा वाटतो, काहीतरी चुकीचं वाटतो. द पोएट स्टॉप्स देअर ॲट द डार्केस्ट इव्हिनिंग. की ज्या ठिकाणी तो थांबलेला आहे त्या दिवसाची जी इव्हिनिंग आहे तो अतिशय डार्केस्ट असणार आहे, म्हणजे त्याचं अमावस्याची रात्र तिथून सुरुवात होणार आहे. सो का तो युजलेसली थांबलेला आहे? सो ऑल दिस रिॲक्शन्स द पोएट हॅज डिस्क्राइब्ड इन दिस सेकंड स्टांजा. लेट्स सी द नेक्स्ट स्टांजा, दॅट इज स्टांजा नंबर 3, अँड द लाईन्स आर,
He gives his harness bells a shake to ask if there is something mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy fake. Difficult words may be harness bells. Harness bells mean bells which tied in the neck of the horse to control it. म्हणजे घोड्याला कंट्रोल करण्यासाठी त्याच्या गळ्यामध्ये ज्या घंटा बांधलेली असते, दॅट इज कॉल्ड हार्नेस बेल्स. अँड वन मोर डिफिकल्ट वर्ड इज देअर, दॅट इज डाउनी फेक. डाउनी फेक मीन्स स्नोफॉल. डाउनी फेक मीन्स स्नोफॉल. जो बर्फ पडतो त्याला डाउनी फेक किंवा स्नोफॉल म्हटलेला आहे. लेट्स सी द एक्सप्लेनेशन ऑफ दिस स्टांजा. In this stanza, again the poet is describing the activities of horse. परत या स्टांजामध्ये कवी या घोड्याच्या ॲक्टिव्हिटीजबद्दल तो चर्चा करतोय, सांगतो आहे. जसं सेकंड स्टांजामध्ये पण घोडा कशा प्रकारे रिस्पॉन्ड करीत होता त्याबद्दल सांगितलेले. येथे तो सांगतो आहे, द हॉर्स शेक्स हिज हार्नेस बेल. घोडा काय करतो की हा कवी विनाकारण थांबलेला आहे, त्याला जागं करण्यासाठी, त्याला रिमेंबर, त्याला आठवण करून देण्यासाठी द हॉर्स काय करतो, हॉर्स शेक्स हिज हार्नेस बेल्स. त्याच्या गळ्यामधल्या घंटा तो आवाज करतोय, मान डोलावतो आहे. शेक म्हणजे मान डोलावणे, हलवणे. सो द हार्नेस बेल इज फॉर रिमाइंडिंग द पोएट अबाउट द मिस्टेक ऑफ स्टँडिंग ॲट द सॉलिटरी प्लेस. त्या घोड्याने जी आपली हार्नेस बेल म्हणजे गळ्यामधली घंटा वाजवली, ती कवीसाठी एक रिमाइंडिंग होते, का आठवण करून देण्यासारखं होते की तुम्ही या सॉलिटरी प्लेस, या एकांत स्थळी जे थांबलेले आहात, इट इज अ समथिंग रॉंग, समथिंग स्ट्रेंज थिंग. नेक्स्ट, द पोएट हिअर्स द साऊंड ऑफ द स्वीप इझी विंड अँड डाउनी फ्लेक. इथे कवीला एक तर त्या घोड्याच्या गळ्यामधल्या घंटीचा आवाज ऐकायला येतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक आवाज, एवढी शांतता आहे की दोनच आवाज ऐकायला येतात त्याला. एक म्हणजे घोड्याच्या गळ्यामधली दॅट हार्नेस बेल साऊंड, अँड वन मोर साऊंड ही कॅन लिसन, अँड दॅट इज द स्वीप ऑफ इझी विंड. वारा तो वेगाने वाहतो, पण सहजपणे जो वेगाने वाहणारा जो वारा आहे त्याचा देखील त्या शांततेमध्ये त्याला आवाज ऐकायला येतो. आणि डाउनी फ्लेक. डाउनी फ्लेक मीन्स स्नोफॉल. स्नोफॉल म्हणजे हिमवर्षाव जो होतो त्याचा देखील तो आवाज ऐकतो. बाकी पूर्णपणे शांतता आहे. शांतता असल्या कारणामुळेच द पोएट इज एबल टू लिसन द साऊंड ऑफ स्नोफॉल अँड द साऊंड ऑफ फ्लोईंग विंड. लेट्स कंटिन्यू द फायनल स्टांजा, दॅट इज स्टांजा नंबर 4. And the lines are, the woods are lovely, dark and deep, but I have promised to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. So in this final stanza, the poet is speaking about the beautiful woods. या शेवटच्या स्टांजामध्ये कवी ते जे वूड, ते जे जंगल आहे, किती सुंदर आहे, त्या सुंदर जंगल किंवा वूडचं तो वर्णन करतो आहे. द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप. पोएट सेज दॅट ते जे वूड्स आहे खूप सुंदर आहेत, लवली, डार्क अँड डीप. ही कांट स्पेंड टू मच टाईम इन द ब्युटिफुल वूड्स. जरी ते जंगल सुंदर असलं तरी ही कांट स्पेंड हिज मच टाईम देअर. तो जास्त वेळ तिथं व्यतीत करू शकत नाही. बिकॉज त्याने कारण तो पुढे देतो आहे, बिकॉज द पोएट हॅज टू कीप प्रॉमिस. कारण इथे जो म्हटलेला आहे, बट आय हॅव प्रॉमिस टू कीप, म्हणजे कवीला इथे त्याचं जे प्रॉमिस दिलेलं आहे शेवटच्या इच्छित स्थळी पोहोचण्याचं, ते त्याला कंप्लीट करायचं. दॅट मीन्स ही हॅज टू कंप्लीट हिज जर्नी, हिज ट्रॅव्हलिंग. त्याला त्याचा प्रवास पूर्ण करायचा आहे. म्हणून तो काय बोलतो, द पोएट हिअर हॅज टू कीप प्रॉमिस मीन्स ही मस्ट कंप्लीट द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. प्रॉमिस पूर्ण करायचं म्हणजे त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याची जी वॉट एव्हर द ड्युटीज, त्याला ही हॅज टू गो टुवर्ड्स हिज डेस्टिनेशन, ते त्याला पूर्ण करायचं आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे टू कीप हिज प्रॉमिस.
and his duty is he has to go miles and miles away before he sleep. म्हणजे झोपण्यापूर्वी कित्येक मैल त्याला इथून पुढे दूर जायचं आहे, म्हणजे पूर्णपणे रात्र होण्या अगोदर ही हॅज टू रीच टू हिज डेस्टिनेशन, त्याच्या इच्छित स्थळापर्यंत रात्र होण्या अगोदर, मध्यरात्र होण्या अगोदर पोहोचायचं आहे. सो या प्रकारे शेवटच्या 2 ओळी रिपीट केलेल्या आहेत. द लास्ट 2 लाईन्स आर रिपीटेड, सो वी कॅन से हिअर द फिगर ऑफ स्पीच रिपिटिशन इज देअर, रिपिटिशन आहे. सो इन दिस वे द poet has described about the beautiful wood, about the horse and about his journey. या सगळ्या गोष्टीबद्दल कवीने ते वर्णन केलेलं आहे. सो फ्रेंड्स, मित्रांनो, याच्या रिलेटेड जे क्वेश्चन आन्सर आहेत किंवा याचे जे फिगर्स ऑफ स्पीच आहे, राईम स्कीम आहे, रायमिंग वर्ड्स आहे आणि इंग्लिश वर्कशॉप, हे सर्वची एक व्हिडिओ आणखीन एक बनवेल, ती पण तुम्हाला याच्याबरोबरच तुम्हाला मिळेल. तर ती व्हिडिओ देखील बघा आणि एक्सप्लेनेशनची आत्ताची व्हिडिओ आणि क्वेश्चन आन्सर, फिगर्स ऑफ स्पीच, राईम स्कीम, ॲप्रिसिएशन याची अलग दुसरी व्हिडिओ बनवूया, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक पूर्णपणे, म्हणजे ही कविता पूर्णपणे समजेल. एक्सप्लेनेशन बरोबर लगेच क्वेश्चन आन्सरची व्हिडिओ बघितली तर ती पण तुम्हाला मी लगेच अपलोड करणार आहे. तर मित्रांनो, आय थिंक यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.